अभी मैं बोलूँगी मेरी आंखों में झांको, कारण आमचा सिनेमा इंको. महाराष्ट्रभरातच नाही तर जगातील कानाकोपऱ्यात जे मराठी आपले सगळे मराठी प्रिय लोक राहत आहेत त्यांच्या मनामनात ज्यांनी सध्या एक छान प्रफुल्लित वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्या सगळ्या थीमवर आपण सगळ्या त्या एक जे गाणं आपल्या मनामनात सध्या घुमते कानात घुमते असं नाचगं घुमा ही टीम आपल्यासोबत आलेली आहे आणि जी धमाल आणि कमाल टीम जी आहे आज सगळी आपल्या सोबत आहे. आणि कधी सुद्धा मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या जोडीने केलेले जे सिनेमे आहेत जे आम्ही पाहिले जे आम्ही एन्जॉय केले आहेत आणि याचा आनंद आम्ही उपभोगला आहे. कधीतरी याची सुरुवात घरातून झाली आहे का? कारण नाचगं घुमा पाहिलं जे आम्ही थीम आता पाहतोय म्हणजे स्वतःच्या घरातून कुठेतरी ते सुरू झालंय. नाचगं घुमा माझ्या नाही तुझ्या घरातून पण सुरू झाली आहे. सुकन्याताईच्या घरातून, नमाच्या घरातून, सारंगच्या घरातून, शमाच्या, स्वप्नीलच्या सगळ्यांच्या घरातूनच सुरुवात झाली आहे. कारण हा इतका आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि इतका दैनंदिन आयुष्यात रोजचा आपुलकीचा असा विषय आहे. त्यामुळे तो माझ्याच नाही तर आपल्या सगळ्यांच्या घरातला विषय आहे. म्हणून मी म्हटलं की जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी सगळे आपले लोक राहतात. होय होय, मनात हा सिनेमा केलाय. ॲब्सोल्युटली बरोबर बरोबर. पण तुमच्या घरात म्हणजे आपल्या घरात अर्थात आपल्या मदतनीस आपल्या ज्या येतातच आपल्या घराघरामध्ये त्यामुळे तिथून कुठे ती कल्पना सुचली का असं काहीतरी बाबा व्हायला पाहिजे आणि हे लोकांपर्यंत पोहोचायला. हो, आमच्या मंजूताई म्हणून माझ्याकडे 8 वर्ष काम करतात. खूप छान आहेत, हसऱ्या आहेत आणि त्या माझी हाऊस हेल्प नाही आहे तर माझी फॅमिली आहेत. तर एकदा त्यांच्या हातून एक चूक झाली आणि मी त्या चुकीचा मागोवा घेत असताना माझ्या लक्षात आलं की मी जशी वर्किंग वुमन आहे, मी स्वतःला वर्किंग वुमन म्हणून घेते, तशी त्या पण वर्किंग वुमनच आहेत. आणि वर्किंग वुमनचं मराठीमध्ये भाषांतर कामवाली बाई असंच होतं. तर मला हे जे रिअलायझेशन झालं तेव्हा मला स्ट्राईक झालं की हे आपल्याला शेअर केलं पाहिजे लोकांबरोबर आणि हा माझा जो अनुभव आहे तो अनुभव मांडला पाहिजे. त्यामुळे त्याची कथा, पटकथा आणि संवाद मी आणि परेशने लिहिले आणि आम्ही हा चित्रपट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासमोर. पण असं असतं ना स्वतःच्या घरात, जसं मधुगंधा म्हणाली की तुझ्या घरात तरी ते असणार, पण कधी कधी असं होतं की घरातली आपली मदतनीस आहे काही आली नाही किंवा ती येणार नसेल तर सगळं खापर हे बऱ्याच नवऱ्यावर आपण आधी चिडचिड करायला सुरुवात करतो नवऱ्यावरच. तिने आधी सुट्टी सांगितली तरी आता हे कोण करणार, ते कोण करणार, मलाच सगळं करायचंय. त्यामुळे हे जे असतं ना तुझ्या घरात ते कसं आहे तसंच आहे, तुझ्यावर किती होतात. सगळ्या महाराष्ट्रात ते जसं आहे तसंच ते माझ्या घरात आहे. आणि म्हणूनच माझा प्रतिनिधी म्हणून सारंग साठे त्या भूमिकेत तुम्हाला इथे दिसेल. तेव्हा सगळी खापरं आणि सगळी जी काही मडकी फुटतात ती आमच्या डोक्यावर फुटतात आणि ती सगळ्या कुटुंबाची साहसकथा होऊन बसते. आणि ही जी टीम आहे ही सगळी कशी मुक्ती जमवायची आणि इथे मुक्ताच हवी, इथे नम्रता हवी आणि सुकन्याताई हव्यात आणि सारंग हवा, हे सगळं कसं जोडून आलं या भूमिकेशात? नाही, कारण हे सगळे खूप गोड आहेत ग. कोणाला ह्यांच्याबरोबर काम करायला आवडणार नाही तुम्हाला सांग. तेव्हा भूमिका लिहून झाल्यानंतर पहिली जर काही नावं आली असतील डोक्यात तर ती हीच, ह्यांचीच. आणि म्हणून ते या चित्रपटात आहेत आणि यापुढेही ते आता असणारच आहेत जीवनात असणार आहेत. मुक्ता नाही आहे. बरं, त्या आरशातल्या एका कोपऱ्यात त्याही उभ्या आहेत, त्यांचं जरा ऐकूया का? हो हो, अगदी फिक्स होतं, असंच ठरलेलं होतं आणि त्याचप्रमाणे ते झालं. एक वेळा मी असा विचार करत होतो तालमीच्या दरम्यान की कोण कुठली भूमिका करेल, तर दोन्ही भूमिका छानच करू लागल्या आणि मग शेवटी जवळपास मी माझ्या मनातल्या मनात टॉस केला आणि मग भूमिकांचं वाटप झालं असं म्हणायला हरकत नाही. नमा, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. कारण आधी सुकन्याताई आणि सुप्रियाताईंनी मला सांगितलं होतं की या फिल्ममध्ये सगळ्यात जास्त रोल हा आमच्यापेक्षा नमाचाच आहे आणि फुल फ्लेज माझ्या मते बऱ्याच दिवसांनी एक चांगली भूमिका तुझ्या वाटायला आली आहे आणि खूप छान रोल. आधीची एक वेगळी इमेज आहे, आता तुझी एक वेगळी या सिनेमाच्या निमित्तानं एक वेगळी इमेज क्रिएट होईल आणि फुल फ्लेज तू या सिनेमात दिसणार आहेस. सो त्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायचं की ह्यांचंही म्हणणं आहे की आमच्यापेक्षा तिचाच रोल जास्त आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा फुल फ्लेज
पहिल्यांदाच मला मिळालं आहे. म्हणजे एकदा येऊन तर बघा या सिनेमात मी केली प्रमुख भूमिका, पण तरीसुद्धा हा सिनेमा फार वेगळा ठरतो आहे, कारण 2 मुलींभोवती ही गोष्ट घडतीये. तर एक मोलकरीण आणि एक मालकीण, ह्या दोघींभोवती ती जी कथा आहे रचलेली, मधुगंधाताई आणि सरांनी दोघांनी मिळून ती कथा लिहिलेली आहे. त्यामुळे मी स्वतःला जास्त नशीबवान समजते की त्या 2 मुलींपैकी एका मुलीसाठी माझी निवड केली. त्याबद्दल त्यांचे मुली सर मुली त्यासाठी आम्हा 2 मुलींची निवड केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. आणि हे असंच हसतं खेळतं वातावरण आमच्या सेटवर होतं. शब्द पडायचा हे मुश्किल की सर, पण आरडाओरडा नाही अजिबात. तुमची दंगामस्ती झाली असेल तर आपण चित्रीकरणास सुरुवात करायची का? हा ओरडा होता आमच्यासाठी. तर खूपच छान वाटतंय मला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतनं घराघरात, महाराष्ट्रात, जगभरात जिथे जिथे टेलिव्हिजन आहे तिथे तिथे आता आमची सगळी टीम जाऊन पोहोचलेली आहे. पण मोठ्या पडद्यावर अशा प्रकारची संधी मिळणं हे माझं भाग्य समजते मी. त्यामुळे थँक्स टू आमचे निर्माते सुद्धा की या स्वप्नील दादा स्वतः उत्तम अभिनेता तर आहेच, पण तो सुपरस्टार आहे आज मराठी इंडस्ट्रीतला. पण आज तो सुद्धा इतका डाऊन टू अर्थ राहून हे सगळं सांभाळतोय. मधुगंधाताई आहे, शर्मिष्ठाने तर म्हणजे निर्माते बऱ्याचदा सेटवर असे कधीतरी असे दिसतात आपल्याला, पण शर्मिष्ठा सेटवर होती पूर्ण वेळ आणि काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी ती पाहत होती. तर हे जे सगळं काही जे रसायन जुळून आलेलं आहे ते फार कमालीचं होतं आणि मला खूप मज्जा आली माझी भूमिका साकारताना. आणि सर मला सुरुवातीला असं म्हणायचे की नमा जरा कॉमेडी कर, तर मला नाही खरंच म्हणायचे. आणि मला ना एका पॉइंटला असं सर मला एवढंच कॉमेडी येतं, मला याच्यापेक्षा कॉमेडी नाही येत. ते म्हणायचे ना मग मला जरा किंचित अजून कॉमेडी केली तर चालेल. आणि म्हणायचं सर ते मला किंचित नाही जमत आहे, हे लास्ट आहे, मी एवढंच करू शकते, ह्याच्या उपर मला नाही येत. पण सरांनी खूप कम्फर्टेबल करून घेतलं. मुक्ता बर्वेसारख्या इतक्या प्रचंड ताकदीच्या अभिनेत्रीने मला खूप छान सांभाळून घेतलं. त्यामुळे जे काही काम झालंय सिनेमात त्यामागे खूप मोठा हात माझ्या संपूर्ण टीमचा आहे. मला की सिनेमात करायचं यावेळी तू निर्मात्याच्या भूमिकेत आहेस. कदाचित आम्हाला असं वाटतं की सारंग तू निर्मिती करतोयस, पण सारंगच्या भूमिकेतही जी सारंगी साकारली त्या तू काय प्रश्न नाही. मला हे न करण्यामागे 2 कारणं आहेत. पहिलं असं की मला मनापासून असं वाटतं की निर्माता जेव्हा आपण म्हणतो निर्मात्याचं प्रमुख काम काय आहे, तर निर्मात्याचं प्रमुख काम हेच आहे की दिग्दर्शकाला जसा चित्रपट दिसतो तसा चित्रपट बनवण्यासाठी त्याला मदत करणं हे निर्मात्याचं प्रमुख काम आहे. तो निर्माता ॲक्टर आहे म्हणून तरी माझी बॅट मी कॅप्टन असं नाही होऊ शकत. आमच्या दिग्दर्शकाला या 3 रोलसाठी ही 3 कलाकार तिथे दिसले डे 1पासून. त्यामुळे निर्माता म्हणून आमच्या सगळ्यांचं कामच हे आहे, कर्तव्य आहे की त्याला त्याच्या विजनच्या आपण किती जवळ जायला मदत करू शकतो. त्यामुळे हा अट्टास कधीच नव्हता की आता निर्माता पण आहे मग त्या हिशोबाने मधुगंधा रायटर मग हिरोईन तिने करायला, असं नाही होत. फिल्म्स शूड नॉट बी मेड लाईक दॅट असं मला वाटतं. आणि दुसरं कारण थोडंसं गमतीशीर कारण हे की तू म्हणलीस की तू चित्रपटात नाहीस, तर या अनुषंगाने मला सगळ्या महाराष्ट्राला सांगायचं आहे की प्रत्येक चित्रपटाचा प्रत्येक निर्माता हा अशा पद्धतीने चित्रपटात असतोच, तो पडद्यावर दिसायची गरज नाही. म्हणजे मला का घेतलं असं पण हो हो. पण आता तुला जसं आम्ही पडद्यावर पाहतोय तू धमाल केलीस, म्हणजे ज्या पद्धतीनं नाटकं घुमाया गाण्यात तू दिसतोय हो. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही सीन आहेत मुक्ता बरोबरचे जे केलेले आहेत त्या समजून बरं आम्ही काही छोटे छोटे चंक पाहतोय, तू धमाल केलीस पडद्यावर. नाही नाही कौतुक आहे पण आता ऍक्टर म्हणूनही तो एक
अजून छान चांगल्या भूमिकेने आम्हाला दिसतोय. आधीचा त्याच्या भूमिकांपेक्षा आणखी एक वेगळा जॉनर केलेला आहे. किती एन्जॉय केलंस आणि तुझ्यासोबतचं बॉन्डिंग आणि असंच धमाल किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. नाही, बॉन्डिंग म्हणजे एकतर मधुगंधा आणि परेश हे कॉम्बिनेशन तू सुरुवातीला म्हटलं तसं मी पण फॅन आहे त्यांचं, आपले सगळेच जण फॅन आहोत. आणि त्यात परेशचा कॉल आल्या आल्या मी समहाऊ त्या डेट्स मॅनेज करून मी म्हटलं हे करायचंच आहे काही झालं तरी, कारण तो मला कधीच कॉल करेल असं मला वाटलं नव्हतं. कारण तू म्हटली तसं की माझा नट म्हणून मला फार लोक ओळखत नाहीत, मी काम करतो पण ते रिलीज होत नाहीत सिनेमे बरेच. तर त्यामुळे मला ही अपेक्षा मी सोडल्या होत्या तर मध्ये असं झालं की उबुंटू आला, तो चालला, मग नटसम्राट आला, तो चालला, त्याच्यानंतर एक भाईमध्ये थोडी छोटी भूमिका मिळाली. त्यामुळे लोकांना हे कळायला तरी लागलं की हा एकेकाळी होता नट म्हणून. तर त्यामुळे मी वाट बघत होतो की कधी मला असा रोल मिळेल जिकडे मला काहीतरी करता येईल, म्हणजे फक्त एक सीनमध्ये दिसलोय आणि गेलोय किंवा एखादी प्रार्थना आहे असं नाही, तर प्रॉपर काम असेल. आणि त्यातून मुक्ताबरोबर मी आणि मुक्ता एका काळी आम्ही नाटक करायचो पुण्यात. ती कुठे आहे आज आपल्याला माहिती आहे. अरे मजा करते म्हणजे मी नाटक प्रयोग आला, मी मजा करतोय. मी आमचा दिशा पूर्ण वेगळ्या दिशेला गेला, म्हणजे मी दिग्दर्शनाकडे जास्त वळलो. आणि त्याच्यामुळे मला जेव्हा पुन्हा एकदा, म्हणजे कारण त्या काळात आपण जर एकत्र नाटक करतो तर आपल्याला वाटत असतं की कधीतरी आपण काम करणार एकत्र 100%. कारण आम्ही दोघं गिरीश जोशीकडे काम करायचो, समन्वयमध्ये काम करायचो, त्यामुळे आम्हाला वाटायचं की कधीतरी होणारच आहे. आणि आज आम्हाला सेटवर लक्षात आलं की इतक्या वर्षांनी आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय, जे की मला म्हणजे स्ट्रेंज वाटतंय की इतके वर्ष लागली. त्यामुळे मला खूपच मजा आली. माझे मॅक्झिमम सीन तिच्याबरोबर होते. अनफॉर्च्युनेटली मला नमाबरोबर एकच ती माझा अपमान करते तेवढाच सीन मिळाला. पण त्यामुळे मला तिच्याबरोबर काम करण्यात सगळ्यात जास्त एक म्हणजे मजाही आली आणि महत्त्वाचंही वाटलं की टप्पा म्हणून आयुष्यातला की तिच्याबरोबर काम करायला मिळणं. नाही पण मी दिसणार आहे. तुम्हाला सिनेमात दिसतात भूमिका दिसतात. जेव्हा आपण दोन्ही भूमिका एका सिनेमासाठी जेव्हा करत असतो आणि निर्माता असणं म्हणजे काटेरी मुकुट असतो ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण किती एन्जॉय केलंस तरी सुद्धा? खूप एन्जॉय केलं. मुळात मला प्रोडक्शन करायला किंवा मॅनेजमेंट आणि हे सगळे त्या रिलेटेड असलेलं काम करायला मला खूप आवडतं. कॉर्डिनेशन असू देत किंवा अवेलेबल काही गोष्टी करून देणं, म्हणजे हा सगळाच भाग आहे. हे सगळंच मला खूप आवडतं. आणि त्यात परेशदादा आणि मधुगंधा यांच्या फिल्मला यांना त्या कारणाने जोडलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा करिअरमध्ये सुद्धा आपण म्हणतो की जसं एक आपला CV असतो तसा बायोडेटामध्ये हे लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तो चान्स जसा माझ्याकडे आला असं झालं की मीच रादर मधुगंधाला विचारलं की मी जोडली जाऊ शकते का या फिल्मसाठी, तर तिने लगेच हो म्हटली. आणि तिच्यामुळे मी मालिकेची सुद्धा निर्माती झाले. आणि आता तिच्याचमुळे मी आणि तेजस फिल्मसाठी सुद्धा त्यांना सहनिर्माते म्हणून आम्ही जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे खूप आवडीचं काम होतं हे आणि ते मी करतच होते. शिवाय अभिनय हे काही सुटलं जात नाही आणि ते सोडायचं नाही. पण तेच पुन्हा की या दोघांच्या फिल्ममध्ये काम पण करणं, भले तो छोटा रोल असू दे, पण त्याची खूप एक वेगळी गंमत मजा आहे. बऱ्याच गोष्टी परेशदादाच्या अंडर शिकता येतात एखाद्या एक सीन करताना सुद्धा, तर ते खूप महत्त्वाचं ठरतं करिअरसाठी सुद्धा. माझा प्रश्न परेश सरांना आहे. जसं नम्रता म्हणाली की थोडी कॉमेडी करून दाखव, जसं तुम्ही तिला म्हणालात, तर तुम्ही हास्य जत्रा किती बघता? तुम्ही फॅन आहात का? आणि त्यात नम्रताचे फॅन आहात का? हो, नक्कीच. आणि हास्य जत्राच्याही आधी मी तिची कामं पाहत आलेलो आहे आणि त्याच्याही आधी म्हणजे वाळवीच्याही आधी 1-2दा आमच्यात संपर्क झालेला होता, पण काही तारखा आणि इतर काही गोष्टींमुळे ते जुळून आलं नाही. चिवची चौका आणि अशा काही चित्रपटांच्या संदर्भात सुद्धा. पण ते नेमकं मग वाळवी आणि मग आता असे लागोपाठ 2 आम्ही सुरू केलेलं. नाटकं होणार होता म्हणून ते झालं नाही.
हां, ते कौतुक ऐकायचं. काय कौतुक ऐकायचं? अजून कौतुक करू हिचं? अजून मी नाही बघत असं सांग, पटकन देते. मी नाही बघत काही. हो बघतो ना. हो ते पहिल्यांदाच आहे. मी फॅन आहे. हो तिचा फॅन आहे. हो तिचा अगदी असा पोर्टेबल फॅन व्हायची सुद्धा तयारी आहे. नम्रता काय आउटस्टँडिंग काम करते माहिती, काय आउटस्टँडिंग काम करते माहिती. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नम्रतानी स्क्रीन फाडलेला आहे. नम्रता खूप भारी आहे. नम्रतासारखी चांगली मुलगी आणि ऍक्टर या जगात नाहीये. बरं नाही, मला फक्त एकच सांगायचं आहे की नम्रता आणि मुक्ताची केमिस्ट्री जी आहे ना ती ऑनस्क्रीन बघण्यासारखी. आउटस्टँडिंग काम केलं दोघींनी. आणि सारंग मुक्ताचे सीन, सुकन्याताई मुक्ताचे सीन, सुकन्याताई सुप्रियाताईचे सीन, सुकन्याताई सारंग आणि सुप्रियाताईचे सीन आणि आमच्या छोट्या मायराचे सीन, इतकं सुंदर काम केलं आहे सगळ्यांनी ना की म्हणजे ते लिहिलेलं आहे मी. परेशनी डिरेक्ट केलं आहे. मी पण एक निर्माती आहे, परेश पण एक निर्माता आहे. आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो. पण तरीही त्यांचे सीन बघताना जी काय चेहऱ्यावर स्माईल येतं, जे काय डोळ्यामध्ये घळाघळा पाणी येतं ते आउटस्टँडिंग आहे. आणि तो एक्सपिरियन्स मला असं वाटतं थिएटरमध्ये जाऊन घेतला पाहिजे आपण प्रत्येकाने. माझा प्रश्न नम्रता तुझ्यासाठी आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये तुझे बरेच कॅरेक्टर्स हिट झालेले आहेत. लॉली असेल किंवा कोहली फॅमिलीमधलं कॅरेक्टर असेल, पण तू हास्यजत्रेमध्ये शेवंता म्हणून एक भूमिका पण करायचीस. तर या सिनेमातल्या भूमिकेची प्रेरणा तिथूनच घेतलीस की यासाठी काय वेगळी तयारी केलीस? मी प्रत्येक वेळी प्रयत्न करत असते की माझी प्रत्येक भूमिका वेगळी दिसावी. त्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. शक्यतो मी माझा पेहराव जो आहे तो सुद्धा वेगवेगळा करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तर शेवंता जी आहे, जी सुमारिया चौगुल्याच्या घरी मोलकरीण आहे, ती अत्यंत वेगळी आहे. तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. आणि ही जी आशा आहे तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. ते 15 मिनिटाचं प्रहसन आहे. त्यामध्ये आम्हाला काय म्हणूयात की हसवणे, आम्ही त्यासाठी बांधील असतो, आम्हाला हसवावं लागतं. इथे तसं नाही, इथे ती गोष्ट आहे, इथे एक कथा आहे, तिचं एक जग आहे त्या आशाचं, आणि ते सगळं या सिनेमात मांडलेलं आहे. आणि मी तुम्हाला एवढं नक्कीच सांगू इच्छिते की विनोदी काम तर मी केलेलंच आहे, पण एक वेगळी छटा मला या माझ्या सिनेमात दाखवण्याची संधी मधुगंधाताई आणि परेश सरांमुळे मिळाली. त्यामुळे मी माझं एक वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल या सिनेमात, एवढं नक्की. आणि येस, हे असे आहेत आमचे सर. सुकन्या मावशी, कसं वाटलं तुला? काय, आम्ही आधीच सांगितलं, आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचला म्हणजे की आशाची भूमिका आमच्यापेक्षा जास्त आहे. पण हे मजेत आम्ही म्हटलं, पण खरंच खूप आनंद होतोय की नम्रताला आज महत्त्वाची भूमिका मिळाली जी मला आजपर्यंत मिळाली नाही. पण हां, आणि मी ऑडिशन दिली आहे परेश गुरुजींकडे. तर ते ऑडिशन हुल नाही दिली, संधी हुकली माझ्याकडं. पण मी ऑडिशन दिलेली आहे मी. तर नम्रताकडे बघून मला असं वाटतं, नम्रताला कसं बाळवीमध्ये 2च सीन होते आणि आज लीड रोल मिळाला आहे, तशी मी आशा बाळगून आहे की मी आज ऑडिशन दिलेली आहे बाळगून. हां, तर त्यामुळे मी म्हणूनच मी सरांबरोबर बसू शकते पात्रता नसताना सुद्धा, की मी ऑडिशन दिलेली आहे सरांकडे आणि मधुगंधाकडे पण. तर मला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी लिहितील आणि माझ्या योग्य मला भूमिका, म्हणजे हीच योग्य असेल कदाचित तुमच्या दृष्टीने, पण नाही, तुझी ॲव्हरेज एवढंच आहे तुझं काम. आता हिला विनोदी अजून करायला सांगतो, माझं तर काय, मी तर दूर की फरलांगभर लांब आहे मी. पण खूप मजा आली काम करताना. आणि पण खरंच ऑडिशन दिले मी त्याच्याकडे. आता बघूया पुढे काय मिळतंय मला. पण मजा आली काम करताना, एवढंच मी सांगेन की आता सगळ्यांनीच सांगितलं यांच्याकडे काम करताना काय मजा येते, ती अजून मी वेगळं अजून काय सांगणार. पण डोक्याला चालना मिळते परेशकडे काम करताना.
आणि जो हिचा हट्ट असतो मराठी भाषा बोलण्याचा, ती जे लिहिते ते बोलण्याचा, आणि ते बोलताना मला खूप आनंद मिळतो, कारण मी मराठी भाषेवर खूप प्रेम करते. त्यामुळे मला ते बोलताना त्याला एक लय आहे, एक ताल आहे, आणि ते आपण जेव्हा आणि मला ते जास्त आवडतं. तर त्याच्यामुळे ना किंवा नवीन नवीन शब्दसंग्रह आपला वाढतो, आपला नवीन नवीन शब्द त्यांच्याकडनं मिळतात. तर त्याच्या किंवा भूमिकेकडे बघण्याची म्हणण्यापेक्षा भूमिका करताना त्याला एक वेगळी दिशा मला मिळते त्याच्याकडे काम करताना. की एक आपण आता मालिकांमध्ये दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा एका पठडीचं काम करण्याची सवय लागलेली असते आणि ती त्याची गरज असते, त्या माध्यमाची ती गरज आहे. पण जेव्हा आपण अशा दिग्दर्शकाकडे काम करतो तेव्हा आपले विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो तो. आणि मग असाही आपण करू शकतो, असंही करू शकतो, किंवा इतकं नैसर्गिक काम आपण करू शकतो. कधी कधी आपल्यालाच आपलं आश्चर्य वाटतं की मी असं करू शकते, मी हे असं वागू शकते, असं आश्चर्य वाटतं त्याच्याकडे काम करताना. तर ती मला मजा याच्यामध्ये आली. आणि अर्थातच सगळे माझे मित्रमैत्रिणी, प्रोड्युसर, नाही मी एवढं नाही बोलणार आहे, कानावर हात ठेवण्यात नाही बोलणार आहे, झालं माझं बोलून. हे सगळे माझे मित्रमैत्रिणी, कारण जी माझी वेंधई मैत्रीण आहे, जिला मी आणि मधुगंधाने खूप चांगलं बघितलं आहे आणि बघत आलो, तर ती आज प्रोड्युसर म्हणून आपल्यासमोर येते. स्वप्नील बरोबर इतके वर्ष काम करते. हे सगळेजणं जेव्हा निर्माते म्हणून आपल्यासमोर येतात ना, तेव्हा खूप छान वाटतं की आपल्याला एकूण 6 निर्माते मिळाले, 6 नवीन निर्माते आपल्याला मिळतात, आणि ते प्रत्येकजण आपापला विचार घेऊन आलेत, पण कुठेही त्या विचारांचे गोंधळ नाही झाला आहे किंवा कुठेही ट्रॅफिक जॅम नाही झालं आहे. त्यांची कामं त्यांनी वाटून घेतल्यामुळे ना आम्हाला सुकर झालं की आमचा जो काही प्रॉब्लेम असेल तर तो ह्याच माणसाकडे बोलायचा आहे, हे आम्हाला माहिती झालं. आणि त्यामुळे खूप छान खेळीमेचं वातावरण तर आहेच, पण त्याच्यापेक्षा सगळ्यांचा उत्साह जो आहे ना, जी ऊर्जा आहे किंवा काहीतरी करण्याची धडपड आहे, त्याच्यामुळे हे सगळं करायला खूप अजून मजा आली. म्हणजे आम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये शूटिंग सुरू केलं आणि आत्ता मेमध्ये आलंच तुमच्या पुढे हे बाळ. तर ती गंमत आहे, त्या एका फ्लोमध्ये सगळं चालत. नशा जी आहे ना, त्या नशेतच अजून आम्ही आहोत, आणि मला वाटतं ती नशा अजून 3-4 महिने राहील, नाही का? ते सुद्धा केवळ मुक्ता आणि नम्रतामुळेच, म्हणजे कारण त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आणि ते ठीक आहे, पण नम्रताने जे काही काम केलेलं आहे, आणि नम्रता जी दिसली आहे, जे अजून आम्ही बघितलेलं नाही आहे, खरं तर ट्रेलरमध्येच बघितलं आहे, तर नम्रताने जे काम केलेलं आहे ते इतकं अप्रतिम केलेलं आहे आणि ती इतकी छान दिसते त्याच्यामध्ये. आणि एकंदरीतच म्हणजे जी तिला उंची मिळालेली आहे, देवानेच दिलेली आहे ती, तर ती छान काम करते आहे. आणि नाही, पण खरंच खूप छान झालं आहे सिनेमा. फक्त एकच माझी अजून तक्रारी म्हणजे खूप येत नाही रे, मी एकाच गाण्यात आहे, बाकीच्या कुठल्याच गाण्यामध्ये मी नाही आहे, ही माझी तक्रार आहे. की बडबड गीतामध्ये मी येऊ शकले असते, गडबड गीतामध्ये, पण मला गडबड गीतामध्ये घेतलेलं नाही आहे. आणि आहेत अजून तक्रारी, मी नंतर तुला सांगते, त्या तुम्ही कॅप्शनमध्ये द्या प्लीज. तर अशी खूप मजा आली आम्हाला काम करताना, हे मी गंभीर राहूनच सांगते. थोडं घेते मी, त्यांच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करते. तर 1 मे पासून आम्ही येतो आहोत नाच ग घुमा चित्रपट घेऊन. चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा, कारण तो त्याच्यासाठीच बनवलेला असतो. 3 तास आम्ही तुमच्याबरोबर असतो, तुम्ही आमच्याबरोबर असता, तेव्हा तो सिनेमा आपला होतो. तेव्हा पुढे मजा करूया, मस्ती करूया. या निमित्ताने मला निर्माता म्हणून आवर्जून सांगायचं आहे की आपण असं फार कमी वेळा चित्रपटाच्या नशिबी येतं, आणि आमच्या या कलाकृतीच्या नशिबी सुदैवाने आलं आहे की आपण 3 ॲसेट्स आउट केलेत. 2 गाणी केलेत आणि ट्रेलर केला, ऑफकोर्स टीजर केला आहे, पण ट्रेलर केला आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की मायबाप रसिक प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आहे की या 3ही गोष्टी आत्ता इंडिया ट्रेंडिंगमध्ये आहेत. सो आमचं गाणं टॉप 3मध्ये ट्रेंड होतं आहे, प्रमोशनल गाणं. आमचा ट्रेलर टॉप 10मध्ये ट्रेंड होतो आहे, आणि आमचं जे दुसरं गाणं रिलीज झालं आहे ते पण टॉप 20मध्ये ट्रेंड होतं आहे. सो मला असं वाटतं की एखाद्या कलाकृतीच्या 3 गोष्टी आउट होणं आणि त्या 3ही गोष्टी ट्रेंडमध्ये येणं आणि त्या ट्रेंडमध्ये राहणं, म्हणजे प्रमोशनल गाणं येऊन तर ऑलमोस्ट 3 आठवडे झालेत, तरीही गाणं ट्रेंडिंगला आहे. अनेक म्युझिक प्लॅटफॉर्म्सला गाणं एक पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतं आहे, दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर, आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात सगळ्यांना ऑर्गॅनिक आणि
पेड ह्यातला फरक सगळ्यांनाच कळू लागला आहे. त्यामुळे हे अधोरेखित करणं मला महत्त्वाचं वाटतं की हा सगळा ऑर्गॅनिक आलेला आउटकम आहे. अँड वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल. तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. इतकं भरभरून प्रेम ते आमच्यावर करत आहेत आणि आमचा धीर वाढला आहे आता. त्यामुळे आम्हाला माहिती आहे, आम्हाला खात्री आहे की 1 मेला जेव्हा चित्रपट येईल तेव्हा तुम्ही सगळे गर्दी करणारा चित्रपटगृहांमध्ये आपल्या परिवाराबरोबर आवर्जून विनंती करेन की जर शक्य झालं तर तुमच्याकडे जी मदतनीस आहे, मावशी असतील, ताई असतील, दीदी असतील, ज्या कोण असतील, किंवा काही काही घरांमध्ये पुरुष मदतनीससुद्धा आहे, तर एक दिवशी एका संध्याकाळी त्यांना भर पगारी सुटी द्या आणि त्यांना हा चित्रपट दाखवायला घेऊन जा तुमच्याबरोबर. तुम्हाला खूप मजा येईल आणि त्यांनाही त्यांची गोष्ट मोठ्या पडद्यावर बघता येईल. माझा प्रश्न मधुगंधासाठी आहे. नाच ग घुमा हे चित्रपटाचं शीर्षक कसं सुचलं आणि गडबड गीते सॉरी, तर माझी पण गडबड झाली. तर गडबड गीते हे कसं काय सुचलं, म्हणजे एकदम हटके. आणि सध्या आम्ही बघतोय की सोशल मीडियावर तुमचीच म्हणजे इवन आज तुम्ही येणार आहे तर आम्ही काम करताना सुद्धा तेच म्हणतोय, नाच ग घुमा, तेच आमचं चाललं आहे. तर तेच म्हणजे हे सगळं कसं सुचलं आणि हे मला वाटतं प्रमोशनसाठी सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही प्रमोशन केलं आहे, तर हा एक प्रश्न झालाच. आणि ह्या प्रमोशन जे तुम्ही केलं आहे तर तुम्हाला असं वाटतं का की मराठी चित्रपट कुठेतरी प्रमोशन मागे पडत आहेत का प्रमोशनसाठी? पहिल्यांदा तर तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. नाच ग घुमा हे टायटल अशासाठी आहे की प्रत्येक बाईच्या मनामध्ये एक छोटीशी अपेक्षा असते, इच्छा असते, स्वप्न असतं असं म्हणूया. फॉर एक्झाम्पल सुकन्याताईला तिचं अरंगेत्रम करायचं होतं, पण ते करण्यासाठी तिला 50शी उजाडली. तर प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये ना काहीतरी करण्याची इच्छा असते, जे ती संसार, मूल, नोकरी, आई वडिलांची काळजी घेणं, सासू सासऱ्यांची काळजी घेणं, ह्या रहाटगडक्यातनं राहून जातं ते. कारण बाईसाठी तिची गरज, तिचं स्वप्न हे नेहमी प्रायोरिटी लिस्टमध्ये शेवटी असतं. आणि तिला समाज सांगत असतो की नाच ग घुमा म्हणजे तुझं स्वप्न पूर्ण कर, पण ती म्हणत असते की कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा, अमुक नाही आला तमुक नाही मला, कशी मी नाचू. तर ह्या दुष्टचक्रामध्ये आपण सगळ्या बायका अडकलेलो आहोत आणि आपल्या मनातल्या छोट्या छोट्या इच्छांसाठी पण आपल्याला खूप विलंब लागतो. आणि ही ह्या 2 बायकांची गोष्ट आहे ज्या बायकांची स्वप्न त्यांच्या रहाटगडक्यामुळे लांबलेली आहे. आणि म्हणून मला ते शीर्षक खूप अप्रोप्रिएट वाटतं या चित्रपटासाठी, नाच ग घुमा म्हणून. आता तुझा दुसरा प्रश्न होता गडबड गीताबद्दल, तर त्याच्याबद्दल परेश जास्त सांगेल चांगलं, कारण गडबड आहे त्या गीतामध्ये. जी आपली सकाळ असते, वर्किंग वुमन असो, गृहिणी असो किंवा आणखी कुणी आपल्या मदतनीस ताई असो, सगळ्यांची सकाळ आपल्याकडची ही नेहमी गडबडीची असते आणि ती गडबड दर्शवणारं ते गीत आहे, म्हणून गडबड गीत. आणि तुझा तिसरा प्रश्न जो आहे प्रमोशन, तर हो मला असं वाटतं की आपण प्रमोशनमध्ये कमी पडतो. शिवाय आपण मराठी माणूस म्हणून, मराठी म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की साऊथचे प्रेक्षक साऊथचे सिनेमे चित्रपटगृहामध्ये जाऊन मोठे करतात, ते आवर्जून जाऊन बघतात. आवडला नाही आवडला, चांगला वाईट आहे हा नंतरचा मुद्दा, पण जाऊन निष्ठेने पाहतात. तसं आपला मराठी माणूस ना अजून मराठी चित्रपटगृहामध्ये जाऊन बघत नाहीत सिनेमे. लोक वाट बघत बसतात की तो डिजिटलवरती येईल. तर मी सगळे मराठी सिनेमे चित्रपटगृहामध्ये जाऊन बघते. तर मला असं वाटतं ना आपल्याकडे ते कल्चर निर्माण झालं पाहिजे. प्रमोशन, मार्केटिंग ह्या गोष्टी आहेतच, पण आपण मराठी माणूस म्हणून मराठी चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये बघायचं. आपल्यामध्ये जेव्हा कल्चर तयार होईल ना तेव्हा मराठी सिनेमा, मराठी कल्चर, मराठी संस्कृती आणि आपल्या मराठी पण मोठं होईल. कारण मराठी सिनेमाला साऊथचा सिनेमा खातो, मराठी सिनेमाला बॉलिवूडचा सिनेमा खातो, मराठी सिनेमाला हॉलिवूडचा सिनेमा खातो. ह्याचं कारण असं की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा जाऊन चित्रपटगृहामध्ये बघत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठी माणूस म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की नाच ग घुमा तर बघाच, पण सगळे मराठी सिनेमे जाऊन तुम्ही चित्रपटगृहामध्ये बघा. माझा प्रश्न महिला मंडळाला आहे की जेव्हा घरातल्या महिला बिझी होतात तेव्हा येणाऱ्या बाईवरती, म्हणजे येणाऱ्या मदतनीस बाईवरती आपण तिच्या पुढे यादी वाचत असतो की तुला हे करायचं ते करायचं, तिला सल्ल्यांची यादी वाढत जाते. तुम्ही ह्या प्रमोशनच्या दरम्यान 4 जणी 5 जणी तुम्ही ज्या कोणी आहात त्या खूप बिझी झालेल्या आहात, सतत प्रमोशनसाठी बाहेर आहात. तर तुमच्या ज्या घरातल्या आशाताई आहेत
त्यांना नेमके काय काय सल्ले दिलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी, ते आज तुम्हाला सांगायचं आहे. मला तिने सल्ला दिलाय. मला दुष्काळात 13वा महिना, मी प्रमोशनला फिरते आणि ती आता सुट्टी घेऊन गावी चालली 1 महिन्यासाठी. त्यामुळे तिने हे मला सांगितलेलं आहे की ताई मी 1 महिना नाही आहे. त्यावर मी तिला विचारलं मग कोणी रिप्लेसमेंट असेल, तुझी बहीण वगैरे असेल तर तिला पाठव. तर ती म्हणाली नाही, ती सुद्धा नाही येऊ शकत कारण तिला सुद्धा मी गावी घेऊन चालले. त्यामुळे तिचं एक सल्ला आहे की ताई आता तुम्ही तुमचं बघा काय ते, मी चालले फिरायला. मला टेन्शन हे आलंय की मला तिला सिनेमा दाखवायचा होता, माझ्या बरोबर मी तिला घेऊन जाणार होते, पण आता तेही मी करू शकत नाही कारण ती तिच्या गावी जाणार आहे. मला वाटतं सगळ्यांच्या घरी तीच परिस्थिती येत चालली की काय, कारण माझ्याकडे माझी जी मदतनीस आहे 2 आहेत, दोघीच्या दोन्ही सुट्ट्या गेल्यात 1 एप्रिलपासून ते 4 मेपर्यंत. त्यामुळे माझ्याही घरी कोणी नाही आहे. तर घरी सकाळी उठल्यानंतर वेळ मिळाला तर स्वयंपाक पाणी ह्याच्यातच सगळा वेळ जातोय. स्वतःचं जेवण विसरलं जातं आहे, पण नवऱ्यासाठी थोडंफार काहीतरी करूनच बाहेर पडा, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांभाळावं लागतं आहे ते म्हणजे माझ्या घरी माझी मांजर आहे चिकू, ते जवळजवळ माझं मूल आहे आणि तिचं सगळं मात्र करून यावं लागतं. त्यामुळे आता सल्ला वगैरे काही नाही आहे, तेजस हा माझा मदतनीस झालेला आणि मी आणि तो सध्या तारेवरची कसरत करतोय. मी आज इथे प्रमोशनला बसलेली आहे कारण आजच माझी मदतनीस घरी आलेली आहे माझ्या, म्हणून मी आले इथे. त्यामुळे मदतनीसला सल्ले काही दिलेले नाहीत. तिने मला एकच सांगितलं, ताई आता तुम्ही जा, मी आहे, काळजी करू नका. त्यामुळे मदतनीस नसली की मग नवराच मदतनीस होतो. सुकन्याताई, नेमकी माझी पण आजच सुट्टीवर गेली आहे आणि संजय पण नेमका सिक्कीमला गेलाय. त्यामुळे घरी जाऊन आता वॉशिंग मशीन लावणे, रात्री 12 वाजता कपडे वाळत घालणे जे पूर्वी करत होते तसंच आता परत करायची वेळ आली आहे. पण काही नाही, वर्षानुवर्ष मी स्वतःला बिझी ठेवलं असल्यामुळे माझ्या ज्या मदतनीस आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की काय करायचं आहे आणि काय केलं नाही तर काय होईल हे त्यांना माहिती असल्यामुळे त्याच बिचारा गपचूप सह करत असतात. आणि जे लिहिलेलं असतं वहीमध्ये ते नीट वाचायचं आणि करायचं, असे सल्ले लिहून येते मी. जसं एक डायलॉग फेमस झालाय, सॉरी मीच विसर, मेरी आंखों में मत झांको. जर तुझ्या आवडीचा या सिनेमातला कुठला फेवरेट डायलॉग असेल तर? अख्खा सिनेमाच मला खूप आवडलाय, माझं अख्खं कॅरेक्टरच मला खूप आवडलंय. पण काही डायलॉग्स आहेत, काही सीन आहेत ते मी आत्ता इथे नाही सांगू शकत कारण खूप सरप्राईजेस आहेत. तो तुम्हाला जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघाल तेव्हा कळेल. तर आता मी नाही सांगू शकत, पण एक डायलॉग आहे फेमस जो आमच्या दोघांचा आहे तो मी म्हणूच शकते आणि फार मी निरागसपणे मी तो घेतलेला डायलॉग. असंच वागवते मला रेग्युलर आयुष्यात पण नाही. थँक्यू आशाताई. गो टू हेल. असा आयटम आहे आमचा, सगळीकडे करून दाखवतो आम्ही. बरं मग तो जो मेरी आंखों में मत झांकोवाला एकदा बनवून दाखव. त्या नेहमी नाही येणार. बरं तुमच्यासाठी मी एक म्हणते ते हाँ, मेरी आंखों में मत झांको, प्यार हो जाएगा, प्यार हो जाएगा, मेरी आंखों में मत झांको, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा, टिडिंग 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 टिडिंग. पण अभी मैं बोलूंगी मेरी आंखों में झांको कारण आमचा सिनेमा इंको 1 मेला येंको. त्यामुळे तुम्ही सिनेमागृहात अंको आणि हमको देंको आणि खूप सारो हसूंको. नाही जमलं पण काही नाही. मला हे सांगायचंय की 1 मेला आमचा चित्रपट संपूर्ण 1 मे पासून आमचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. जसं तुम्ही सगळ्यांवर आजपर्यंत प्रेम केलं तसंच आमच्या या चित्रपटावर सुद्धा खूप प्रेम करा. फक्त महिलांसाठीचा हा सिनेमा नाही आहे, हा घरातल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीसाठी हा सिनेमा बनवलेला गेलेला आहे. त्यामुळे प्लीज 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 सिनेमागृहात जाऊनच चित्रपट बघा नाच ग घुमा. जर या सिनेमात मुक्ताऐवजी जर पॉला असती तर तू या सिनेमाचं नाव काय दिलं असतंस?
मी आधीच सांगितलंय की मला वाटतं की या सिनेमाचं खरं नाव नाच रे मोरा असं होतं, कारण काय त्याच्यावर आमच्यावर जो अत्याचार होतो त्याच्यावरचा हा सिनेमा म्हणजे त्यातला एक भाग आहे. आणि पॉला असती तर हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये काही, एकतर मला एवढं इंग्लिश येत नाही, मी त्याच तत्वावर पटवलंय तिला कारण तिला वाटतंय मी त्याशी जे बोलतोय ते खूप ऑनेस्ट चांगलं वगैरे, मी फक्त मराठी बोलतोय. तर त्यामुळे मला इंग्लिशमध्ये नाच गं घुमाला काही आहे, तुला माहिती आहे लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन वगैरे असं काही आहे, तुला एखादं लहान मुलांचं गाणं बिणं नाच, तुझं इंग्लिश खूप चांगलं आहे, मी आज ऐकलं मगाशी. अँड ही केम टम्बलिंग आफ्टर. हमटी डमटी सॅट ऑन अ वॉल असं नाव असतं. परेश सर, वाळवी सिनेमा प्रचंड आवडला होता प्रेक्षकांना, जो आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती वाळवीच्या पार्ट 2ची, आणि तो सिनेमा कधी येणार, त्याचं काम सुरू झालंय का, आणि त्यात यातले कोणी कलाकार आम्हाला पाहायला मिळतील का? ऑडिशन झाली आहे ती त्यासाठीच ना. म्हणजे झुंबर आणि वाळवी हे आवडले. चला पुढचा प्रश्न. आम्ही हे 1 मेला जाहीर करणार आहोत की नाच गं घुमा ऍक्च्युली वाळवीचा पार्ट 2 आहे. सुचल्या मी तुम्हाला कळवीन. आता वाळवी 2ची अडचण अशी झाली आहे की वाळवीच्या शेवटी सगळ्यांना मारून टाकलेलं असल्यामुळे आता वाळवी 2 मध्ये फक्त कदाचित वाळवीच असेल असं वाटतं, आणि ती नॅशनल जिओग्राफिकची डॉक्युमेंटरी होऊन जाईल. त्यामुळे पण सध्या आपण बोलतोय नाच गं घुमाविषयी, आणि तुम्ही जे काही आपण आता आपला संवाद झाला आणि ज्या गप्पा गोष्टींमधनं आम्हाला काही गोष्टी कळाल्या त्या पाहण्यासाठी अर्थातच आपण सगळे सिनेमागृहात जाणार आहोत 1 मे रोजी. आणि अर्थात ही धमाल तुम्ही पाहिली तीच आता पडद्यावर पाहायची आहे, त्यामुळे 1 मेला सिनेमागृहात जाऊ नाच गं घुमा. 1 मे पासून हो 1 मे पासून जाणार, 1 मे पासून पुढे अर्थात सिनेमागृहाकडे पहा. आणि जसं आपलं मध्ये मध्ये बोलणं चालू होतं तसं की सिनेमा खूप दिवस सिनेमागृहात राहणार आहे, आणि त्यामुळे अर्थातच आता जर तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीवर असाल तर नंतर येऊन तो सिनेमा तुम्ही सिनेमागृहातच पहा. डिजिटलची वाट पाहू नका, डिजिटलवर तो कधी येईल. आणि अर्थात तुम्हा सगळ्या टीमला जी एनर्जी आम्ही पाहतोय ती एनर्जी आम्ही पडद्यावर अर्थात अनुभवणार आहोत. त्यामुळे या सिनेमासाठी आणि यशासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.